मंडळी, आपल्या हॉल क्रेज चॅनलच्या नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो आजचं कुठलंही क्लॉथचं कलेक्शन नाही आहे. सो आजचं जे कलेक्शन आहे ते आहे हँडबॅग कलेक्शन. खूप वेगवेगळ्या प्रकारचे हँडबॅगचं कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये मी इन्क्लूड करते आहे. भरपूरदा असं होतं की एकसारख्या बॅग्स दिसायला लागतात मार्केटमध्ये. यावेळेला थोडं मी काहीतरी नवीन इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला, जे थोडंसं अट्रॅक्टिव्ह पण वाटणार आणि एखाद्या फंक्शनमध्ये पण आपण त्याला यूज करू शकतो किंवा एखाद्या पार्टी वेअर ॲज अ यूज करू शकतो किंवा कुठल्याही ऑफिशियल ठिकाणी आपण त्याला यूज करू शकतो. अशा पद्धतीचे बॅग्सचं कलेक्शन आजच्या हॉलमध्ये, काही बॅग्सचं कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये मी इन्क्लूड केलेलं आहे आणि या सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सो चला लेट्स स्टार्ट. आजचं कलेक्शन आहे ते स्पेशल माझं फेवरेट आहे. जेवढ्या पण बॅग पिक केलेल्या सगळ्या डिफरंट आहे, डिफरंट डिझाईनच्या आहेत आणि थोडं काहीतरी नवीन आहे. सो आणि वॉशेबल पण आहे. सो अशा पद्धतीचं आजचं काही प्रॉडक्टचं इन्क्लुडेशन. सगळ्यात आधी मला ही बॅग रिसीव झालेली आहे. अशा काही पॅकेजिंगमध्ये रिसीव झालेलं आहे. मोस्टली जे बॅग्स आहेत ते क्लॉथमध्ये मी बोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून जे वॉशेबल पण राहणार. आणि खूपदा असं होतं ना, एखादी स्टेबल बॅग असली की त्यामध्ये सामान थोडं कमी जमतो, पण एखादं जर फ्लेक्झिबल बॅग असली त्यामध्ये सामान भरपूरसा जमून जातो. सो अशा पद्धतीचे काही बॅग्स मी इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला आहे आणि थोडे काही डिफरंट जे आपल्या इंडियन वेअरवर सुद्धा पण जाणार आणि थोडंसं वेस्टर्न वेअरवर सुद्धा आपल्याला यूज करता येणार. मे बी बॅकग्राऊंडमध्ये काही नॉईस येत असेल. सो इथे काम सुरू असल्यामुळे हे सगळं प्रॉब्लेम आता सुरू आहे. सो अशा पद्धतीची मला ही बॅग रिसीव झालेली आहे. पूर्ण बॅगला अशा पद्धतीची छान प्रिंट दिलेली आहे. छान कलरफुल याच्यावर डिझाईन तयार करण्यात आली आहे आणि पूर्ण बॅग क्लॉथची आहे. सो अशा पद्धतीचं याला टॅग करून हे आलेलं आहे. सो अशा पद्धतीची यामध्ये स्ट्रिंग दिलेली आहे, जी आपण या ठिकाणी ॲडजस्ट करण्याच्या दिलेला आहे. बऱ्यापैकी लांब स्ट्रिंग दिली आहे. यावर पण छान बारीक थ्रेडनी वर्क केलेलं आहे. ॲक्च्युली हे थ्रेड वर्क आहे, कम्प्लीट थ्रेड वर्क या ठिकाणी केलेलं आहे. छान मधात असं पॉपअपसाठी एक लटकन दिलेला आहे, जो हायलाईट करतो आहे बॅगला. आणि हे आहे अनिकांत ब्रँडचा आहे, ज्यांचं फेसबुक पेज पण आहे आणि इंस्टाग्राम सुद्धा पेज आहे आणि मेड इन इंडिया आहे. सो अशा पद्धतीची ही मला छान छोटीशी बॅग रिसीव झालेली आहे. याची जी लेंथ आहे भरपूर चांगल्या प्रमाणात आपण ॲडजस्ट करू शकतो, कारण लेंथ आताच बऱ्यापैकी दिले. याला खालच्या साईडला जर शूट केलं तर पुन्हा छान लांब करता येईल, जेणेकरून आपल्याला अशा पद्धतीने पण यूज करता येईल. बॅगचं यूज आहे तो अशा पद्धतीने पण करता येईल. आतमध्ये अशा पद्धतीचं पॉकेट दिलेलं आहे आणि चेन दिलेली आहे. सो हे अशा पद्धतीचं सिंगल पॉकेट दिलेलं आहे आणि आतमध्ये पुन्हा एक पॅकेट यामध्ये रिसीव झालेलं आहे, असं छोटंसं. आतमधली जे स्पेस आहे ते भरपूर आहे. भरपूर सामान यामध्ये मावू शकतो. आपलं जनरली जे पण काही मेकअपचं सामान आपण ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा जे पण काही सामान सोबत घेऊन जातो, अशा पद्धतीचं कापडी बॅग असल्यामुळे भरपूर प्रमाणात सामान यामध्ये छान जास्त प्रमाणात मावू शकतो. छान आहे, कम्फर्टेबल आहे कुठले ट्रॅव्हलिंगमध्ये नेण्यासाठी. आणि जी क्वालिटी रिसीव झालेली आहे प्राइस अकॉर्डिंग खूप व्यवस्थित झालेली आहे. सो टिकाऊ बॅग आहे. सो अशा पद्धतीची ही बॅग. त्यानंतर दुसरी अशा पद्धतीची एक बॅग रिसीव झालेली आहे. सगळ्या बॅगना टॅग्स लावून रिसीव झालं. फर्स्ट टाइम असं रिसीव झालेलं आहे मला. आणि ही पण आहे अनिकांत ब्रँडची आहे. सो ओव्हरऑल ही बॅग अशा पद्धतीची आहे. छान इथं बर्डचं प्रिंट काढलेलं आहे, फ्लॉवर प्रिंट आहे, लीफ प्रिंट आहे. सो काय म्हणू शकतो आपण, झाडांचे ज्या पारंब्या वगैरे असतात अशा पद्धतीचं यावर प्रिंट केले गेलेले. ही पण बॅग कापडी बॅग आहे. ओव्हरऑल छान आहे. दोन पद्धतीने याला हँडल्स दिलेले आहे. सो अशा पद्धतीने पण हँडल्स दिलेले आहे, थोडंसं कॉफी कलरमध्ये. आणि जो ओव्हरऑल जो कलर कॉम्बिनेशन आहे बॅगचं खूप सुंदर दिलेलं आहे. सो अशा पद्धतीची ही बॅग आहे. या ठिकाणी पण असे टॅसल्स दिलेले आहेत. सो यामुळे बॅगचं जे ओव्हरऑल जे लुक आहे ते खूप जास्त उठून दिसतं. छान आहे, अगदी व्यवस्थित आहे, कापडमध्ये आहे. आतमध्ये पुन्हा एक याच्यामध्ये बेल्ट प्रोव्हाइड केलेला आहे, जर कुणाला प्रॉपर लॉंग जर घ्यायची असेल सो त्यासाठी एक बेल्ट प्रोव्हाइड केलेला आहे आणि यामध्ये ॲडजस्टसाठी पण केलेला आहे. सो अशा पद्धतीची ही मला बॅग रिसीव झालेली आहे. या ठिकाणी फ्रंटला चेन दिलेली आहे
या पद्धतीचं. सो या पद्धतीची झिप दिलेली आहे इथे आणि मे बी आतमध्ये पण एक पॉकेट प्रोव्हाइड केलेला आहे. आतमध्ये 2 पॉकेट प्रोव्हाइड केलेलं आहे. एक मोबाईल पाऊच सारखं प्रोव्हाइड केलेलं आहे छोटंसं छान या ठिकाणी आणि या ठिकाणी पुन्हा एक पॉकेट प्रोव्हाइड केलेला आहे. सो अशा पद्धतीची ही ओव्हरऑल बॅग आहे. खूप छान आहे. कलर कॉम्बिनेशन एकदम मस्त आहे. आणि चला नेक्स्ट बघूया. दुसरी जी आहे ती थोडीफार या बॅगला मिळती जुळती आहे. सो अशा पद्धतीची ब्लॅक मध्ये बॅग आहे. साईज थोडंसं याचा मोठा आहे आणि 1-2 गोष्टी यामध्ये थोड्या इन्क्लूड आलेल्या आहेत आणि याला प्रॉपर असं बेस दिलेला आहे. बाकी जे बॅग्स आहे त्यामध्ये बेस नाही आहे. पूर्ण कापडी बॅग असल्यामुळे कुठलेही बेस यामध्ये दिलेलं नाही आहे. या बॅगमध्ये प्रॉपर बेस दिलेला आहे. ही पण कापडीच बॅग आहे पण यामध्ये बेस प्रोव्हाइड केलेला आहे. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. व्हाईट ब्लॅकचं छान टायगरची आणि जंगलची प्रिंट या ठिकाणी त्यांनी बनवून दिलेली आहे. हे पण आहे अनेकांनी ब्रँडचं. सो ओव्हरऑल बॅगमध्ये अशा पद्धतीचं लॉक दिलेला आहे. इथं फ्रंट साईडला कुठलीही चेन दिलेली नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीचं त्यांनी लॉक सिस्टीम प्रोव्हाइड केलेला. आतमध्ये सेम 2 पॅकेट दिलेला आहे. एक मोबाईल पाऊच दिलेला आहे आणि या ठिकाणी एक चेन प्रोव्हाइड केली आहे. सो अशा पद्धतीचं हे एक आतमध्ये छान पाऊच दिलेला आहे. बॅगचं जी स्पेस आहे आतमधून भरपूर मोठी आहे. आतमध्ये पुन्हा सेम बेल्ट प्रोव्हाइड केलेला आहे. अशा पद्धतीचं लॉक सिस्टम याच्यामध्ये दिलेला आहे लॉक इथं लावण्यासाठी आणि हा पण छोटा एक बेल्ट प्रोव्हाइड केलेला आहे. सो ओव्हरऑल जे लुक आहे बॅगचं खूप सुंदर येणार आहे कारण कलर कॉम्बिनेशन खूप छान आणि माझं पर्सनल एक्सपिरियन्स आहे की या ब्रँडच्या बॅग्स खूप छान असतात आणि छान असं टेसल्स दिलेलं आहे. छान व्हाईट ब्लॅकमध्ये खूप छान उठून दिसत आहे अशा पद्धतीचं. सो ओव्हरऑल बॅगची क्वालिटी खूप छान आहे. कापडची क्वालिटी खूप छान आहे. खूप महाग नाही, खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये या बॅगचे रिशो झालेला आहे. मला पर्सनली खूप जास्त आवडली आहे ही बॅग. दाखवलेल्या 2-3 बॅग्स खूप छान आहेत. सो कुठलीही पण तुम्ही पिक करू शकता जसं तुम्हाला गरज वाटते, जसे तुमचे रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीची. त्यानंतर ही आहे आपली 4th बॅग. तो अशा पद्धतीची ही बॅग आहे. थोडं काय म्हणतो एक डिफरंट लुक आणि जसं आता आउटफिट घातले यावर तर एकदम एक्झॅक्ट जातं कलर कॉम्बिनेशननुसार. छान पॅकेजिंगमध्ये मला रेशो झालेला आहे. हे दुसरं कुठल्या तरी ब्रँडचं आहे. हे अनोख ब्रँडचं. याचं कुर्तेज पण येतात, बॅग्स पण येतात. सो ब्रँड काही ज्या ब्रँड्स आहेत मिंत्रावर ते खूप व्यवस्थित प्रॉडक्ट प्रोव्हाइड करतात. सो आतमधून पूर्ण कापड आहे आणि बाहेरच्या साईडला छान असं विणकाम केलेलं आहे. इथून छान फ्लेअर्स दिलेले आहेत. सो ओव्हरऑल बॅग अशा पद्धतीची दिली आहे. यामध्ये चेन प्रोव्हाइड केला आहे. स्टार्टिंगलाच अशा पद्धतीची चेन दिलेली आहे आणि आतमध्ये पण भरपूर स्पेस आहे आणि इथे पण एक चेन दिलेली. सो आणि सोबत याच्या मोबाईल पाऊच सुद्धा प्रोव्हाइड. सो हे एक छान पॉझिटिव्ह पॉईंट आहे या बॅग्समधलं की असं होतं की भरपूरदा खूप सारं सामान ठेवलेलं असते ना आपल्याला मोबाईल मिळत नाही. सो अशासाठी सेपरेट त्यांनी पाऊच प्रोव्हाइड केलेलं आहे सेपरेट मोबाईलसाठी किंवा कुठलेही कार्ड्स आपण किंवा छोटे छोटे जे कॉइन्स असतात ते ठेवू शकतो अशा पद्धतीचे. आणि अशा पद्धतीचे तर लॉक दिलेला आहे जो इझिली टक होतो. ओव्हरऑल पूर्ण बॅगला सारखी प्रिंट केलेली आहे. खूप छान आहे. एक नवीन काहीतरी वाटतंय बघताना. इथे छान एक बेल्ट प्रोव्हाइड केलेला आहे अशा पद्धतीचा. सो कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. मला वाटते 2 ते 3 कलर्स यात अवेलेबल आहेत. खाली लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करू शकता. त्यानंतर 5th बॅग आहे ती थोडीशी डिफरंट मी मागवली आहे आणि ही पण थोडंसं युनिक बॅग आहे. थोडं पार्टीवेअर आहे आणि अशा पॅकेजिंगमध्ये मला रिसीव झाली. सो अशी ही बॅग आहे. छान कॅमल काढलेला आहे बॅगवर दोन्ही साईडला. क्रीमिश कलरमध्ये बॅग आहे. डेली ऑब्जेक्ट्सची ही बॅग आहे, ब्रँडची बॅग आहे. सो ओव्हरऑल छान आहे ही बॅग.
डेली ऑब्जेक्ट्सचं एक ब्रँड आहे, त्या ब्रँडची ही बॅग आहे. अशा पद्धतीची चेन प्रोव्हाइड केली आहे. ओपनिंग भरपूर दिलेली आहे. खालच्या साईडला फक्त एवढं स्पेस ओपन असतो, रिमेनिंग असतो, बाकी पूर्ण बॅग ओपन होते. सो अशा पद्धतीची आणि एक अशी बुकलेट एक रिसीव झालेलं आहे, ज्यामध्ये मला वाटतं त्यांचे ओव्हरऑल पूर्ण प्रॉडक्ट्स यामध्ये दिलेले आहेत आणि भरपूर स्पेस आहे आतमध्ये. सो अशा पद्धतीची भरपूर स्पेस आहे, भरपूर सामान आपलं यामध्ये जाऊ शकतो. बेसिक जेवढ्या पण आपण गोष्टी कॅरी करतो सोबत, अशा पद्धतीचं बेल्ट प्रोव्हाइड केलेलं आहे. छान लेदरचं बेल्ट प्रोव्हाइड केलं आणि ॲडजस्टमेंट सुद्धा दिलेलं आहे. सो आपण आपल्या अकॉर्डिंगनुसार याचं ॲडजस्टमेंट घेऊ शकतो. आपल्याला जशा पद्धतीचं कॅरी करायची आहे बॅग तशा पद्धतीची. चेनची क्वालिटी खूप व्यवस्थित दिलेली आहे. ओव्हरऑल जी बॅगची क्वालिटी आहे, लेदरची जी क्वालिटी आहे ती खूप छान दिलेली आहे. अफोर्डेबल आहे, अगदी कमी प्राईजमध्ये रिसीव झालेली आहे. सो हे होतं आपलं आजचं बॅगचं कलेक्शन. कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि याचं सगळ्यांचं लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. भेटू आपण अशाच छानशा एका नेक्स्ट हॉल व्हिडिओ. बाय बाय.